म्हणजे शांततेचं आणि सुरक्षिततेचं ठिकाण असायला हवं. पण आज अनेक घरांमध्ये संवाद कमी झाला आहे आणि शब्द शस्त्र बनले आहेत. प्रेमाने बोलण्याऐवजी आवाज वाढतो. समजून घेण्याऐवजी कोण बरोबर आहे हे सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू होते. अशा वेळी नात्यांमध्ये दुरावा वाढतो आणि घर पण हरवतं. प्रत्येक भांडण जिंकल्यावरती अहंकार वाढतो, पण नातं कमजोर होतं. लक्षात ठेवा, घर कोर्ट नाही की निकाल लागेल. घर म्हणजे समज, संयम, प्रेम यांची जागा आहे. म्हणूनच भांडण जिंकण्यापेक्षा नातं जपणं महत्वाचं आहे. कारण भांडण जिंकून घर कधीच जिंकता येत नाही. नंबर 1, लगेच प्रतिक्रिया देणं थांबवा. लगेच प्रतिक्रिया देणं हीच बहुतेक भांडणाची सुरुवात असते. समोरचा काही बोलतो आणि आपण ते पूर्ण ऐकून घ्यायच्या आधीच उत्तर द्यायला तयार होतो. अशा वेळी तोंड आधी उघडतं आणि मेंदू नंतर काम करतो. राग, अहंकार किंवा दुखावलेपणा या भावनांमध्ये बोललेले शब्द विचार न करता बाहेर पडतात आणि ते शब्द समोरच्याच्या मनाला खोल जखम करतात. एक वाक्य दुसऱ्या वाक्याला जन्म देतं आणि छोटा विषय मोठ्या भांडणात बदलतो. खरं तर प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर गरजेचं नसतं. कधी कधी शांत राहणं हेच सर्वात योग्य उत्तर असतं. 2 मिनिटं शांत बसणं, खोल श्वास घेणं आणि मन थोडं थंड होऊ देणं खूप फरक पडतो. लक्षात ठेवा, तात्काळ दिलेली प्रतिक्रिया क्षणिक समाधान देऊ शकते, पण शांतपणे दिलेला प्रतिसाद नातं वाचवतो. 2 मिनिटची शांतता अनेक दिवसांचा वाद, ताणतणाव आणि कटुता टाळू शकते. त्यामुळे भांडण वाढवायचं नसेल तर आधी शांत व्हा, मगच बोला. नंबर 2, शब्द बदला, सूर बदला. शब्द बदलले की वातावरण बदलतं आणि सूर बदलला की नातं वाचतं. एकच वाक्य आपण रागात बोललो तर ते समोरच्याला अपमानासारखं वाटतं, पण हेच वाक्य शांतपणे, आदराने बोललं तर संवादाची सुरुवात होते. तुम्हाला काहीच कळत नाही असं म्हणणं समोरच्याच्या मनाला दुखवतं आणि तो लगेच बचावाच्या भूमिकेत जातो. त्यामुळे भांडण वाढतं. पण मला असं वाटतं की आपण शांतपणे बोलूयात असं म्हटलं तर समोरच्यालाही थांबून ऐकावंसं वाटतं. खरं तर शब्दांपेक्षा सूर जास्त परिणाम करतो. कठोर सूर प्रेमालाही जखम करतो, तर सौम्य सूर कठीण विषयालाही सोपं बनवतो. आपण काय बोलतो यापेक्षा आपण कसं बोलतो याला महत्त्व असतं. त्यामुळे नातं टिकवायचं असेल, घरात शांतता हवी असेल तर शब्द आणि सूर दोन्ही जाणीवपूर्वक निवडा. नंबर 3, प्रत्येक वेळी बरोबर ठरण्याचा अट्टहास सोडा. प्रत्येक वेळी आपणच बरोबर आहोत हा हट्ट अनेक नात्यांना हळूहळू संपवतो. घर हे कोर्ट नाही की इथे न्यायाधीशासमोर निकाल लागेल. घरात जिंकणं हरणं नसतंच. इथे समज, प्रेम आणि साथ महत्वाची असते. सतत स्वतःचं बरोबरपण सिद्ध करण्याच्या नादात आपण समोरच्याच्या भावना दुर्लक्षित करतो. आपल्याला वाटतं की आपण जिंकलो, पण प्रत्यक्षात नातं हरवत जातं. कधी कधी समोरचा चुकत असतानाही शांत राहणं ही कमजोरी नसते, ती परिपक्वतेची निशाणी असते. शांत राहिल्याने वाद थांबतो, राग निवतो आणि नात्याला वेळ मिळतो. प्रत्येक लढाई जिंकण्यासारखी नसते, पण प्रत्येक नातं जपण्यासारखे असतं. म्हणून लक्षात ठेवा, घरात शहाणपण म्हणजे नेहमी बरोबर ठरणं नाही, तर योग्य वेळी शांत राहणे सुद्धा आहे. नंबर 4, जुन्या गोष्टी उकरून काढू नका. जुन्या गोष्टी उकरून काढल्या की भांडण शांत होण्याऐवजी अधिक भडकतं. आजचा छोटासा विषय कालच्या, महिन्याच्या किंवा वर्षाच्या चुका घेऊन बसतो आणि वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात होतं. जे झालं ते बदलायला येत नाही, पण आजचं वागणं आपल्या हातात असतं. प्रत्येक भांडणात भूतकाळ ओढला तर मनात साठवलेली कटुता पुन्हा जिवंत होते. त्यामुळे एक सोपं सूत्र लक्षात ठेवा. एक वाद म्हणजे एकच विषय. आजच्या प्रश्नांवरती बोला. जुनी पानं उघडू नका. यामुळे संवाद स्पष्ट राहतो, राग कमी होतो आणि भांडणही लवकर मिटतं. नातं टिकवायचं असेल तर भूतकाळ नाही, वर्तमान जपा. नंबर 5, एकाला शिका, फक्त बोलू नका.
अनेक भांडणं माणसाच्या वाईटपणामुळे होत नाहीत, तर एकमेकांना नीट न ऐकल्यामुळे होतात. आपण बोलायला घाई करतो, पण समोरच्याचं म्हणणं समजून घ्यायला थांबत नाही. त्यामुळे गैरसमज वाढतात आणि शब्दातून भांडण सुरू होते. खरं तर शांतपणे ऐकणं ही एक मोठी कला आहे. समोरच्याचं बोलणं पूर्ण ऐकून घेतलं, उत्तर न देता, तर त्याचा रागही हळूहळू कमी होतो. कधी कधी फक्त तुझं बोलणं मला समजलं हे एक वाक्य समोरच्याला शांत करतं. कारण ऐकून घेतलं जाणं म्हणजे आदर मिळणं, आणि जिथे आदर असता तिथे भांडण टिकत नाही. नंबर 6, प्रेम व्यक्त करणं विसरू नका. आपण अनेकदा गृहीत धरतो की आपल्या माणसांना आपलं प्रेम माहीत आहे, म्हणून ते फक्त व्यक्त करणं टाळतो. पण प्रेम सांगितलं नाही, दाखवलं नाही, तर ते समोरच्याला जाणवत नाही. रोजच्या धावपळीत प्रेम व्यक्त करणं मागे पडतं आणि त्या जागी अपेक्षा आणि नाराजी वाढते. खरं तर प्रेम मोठ्या शब्दातच सांगावं लागतं असं नाही. लहानसं कौतुक, एक हसणं किंवा थोडी काळजीही खूप काही सांगून जाते. जेव्हा प्रेम दिसतं तेव्हा मन मोकळं होतं आणि भांडणाचं मूळ आपोआप सुकायला लागतं. प्रेम व्यक्त करणे म्हणजे नात्याला रोज पाणी घालणं आहे. मंडळी, लक्षात ठेवा, घरातील भांडणं कोणालाही जिंकवत नाहीत, ते सगळ्यांनाच थकवतात. शांत राहणं ही कमजोरी नसून समजूतदारपणाची खूण आहे. घर वाचवायचं असेल तर शब्द कमी वापरा आणि समज वाढवा. मग घरात आवाज नाही तर समाधान आणि आनंद ऐकू येईल. धन्यवाद.